नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी भूगोल या विषयात आपल्याला 40 पैकी 40 गुण मिळावेत या दृष्टिकोनातूनच एक अत्यंत महत्त्वाची सराव परीक्षा आणि त्याची बोर्डात उत्तरे नेमकी कशी लिहायची हे आपण या व्हिडिओ पाठात पाहणार आहोत. पेपरची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, इतिहासच्या सराव परीक्षेच्या लिंक आणि त्यासोबत या सर्व व्हिडिओ पाठांच्या लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर सुंदर असा सबस्क्राईब आणि एक छान लाईक जरूर करा. चला सुरुवात करूया प्रश्न पहिल्यापासून. समजून घ्या. आता प्रश्न पहिला पहा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचंय आणि उत्तरपत्रिकेत लिहायचं. जसं वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा हा जगातील एकमेव देश आहे. पहा किती फास्ट ओळखला. कोणता देश आहे तो? भारत. दुसरी, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डॅश व्यवसायावर अवलंबून आहे. प्राथमिक, तृतीयक, द्वितीयक का चतुर्थ? कोणत्या व्यवसायावर अवलंबून आहे? तृतीयक व्यवसाय. 3. सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. भारत, अमेरिका, फ्रान्स का ब्राझील? कोणता आहे उत्तर? ब्राझील. चौथी, बघा किती सुंदर उत्तर देत आहात. अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने डॅश बेट आहेत. प्रश्न समजून घ्या. अंदमान समूह विचारले. ज्वालामुखी, प्रवाळ, गाळाची का किनारी बेटे? ज्वालामुखी. काही मुलं प्रवाळ म्हणतील, कारण प्रवाळ ही कोणती आहेत? लक्षद्वीप बेटे आहेत. तुम्हाला विचारलंय कोणतं? अंदमान. दुसरा, वेगळा घटक ओळखा. गुण आहेत 4. त्याच्यातलं पहिलं पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं पहा. गुजरात विचारले, त्याच्यानंतर महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू. प्रश्न निर्माण झाला असेल की सर 4ला 4 घटक राज्य आहेत, मग वेगळा घटक कसा ओळखायचा? पहा, गुजरात, महाराष्ट्र, केरळ हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आहेत आणि तामिळनाडू हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आहे. याचं उत्तर काय येईल? तामिळनाडू. 2. अरवली, हिमालय, सह्याद्री आणि अजस्त्रकडा. मग याच्यात वेगळा घटक कोणता आहे? पहा, वेगळा घटक आहे अजस्त्रकडा. का वेगळा आहे? कारण हे भारतात आहे का? नाही. 3. ॲनाकोंडा, प्युमा, गिनीपिग, बारशिंगा. मग याच्यात वेगळा घटक कोणता आहे? बारशिंगा, कारण हा कुठं आहे? भारतात. आता चौथा पहा. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश. 4 घटक राज्य. मग याच्यातला वेगळा कसा ओळखायचा? हा प्रश्न आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून. मग याच्यामध्ये उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश यामध्ये उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे, बाकींची कमी, घनतेच्या पण हिशोबात. उत्तर काय येईल? उत्तर प्रदेश. नेक्स्ट, तिसरा, पुढील विधाने चूक का बरोबर ते लिहायचं. कोणतेही 4 गुण आहेत. 4. पहा, क्षेत्र भेटीला जाताना नकाशाची आवश्यकता नसते विचारले विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न जर पूर्ण वाचलात तरच लक्षात येईल चूक का बरोबर. नसते म्हणल्यानंतर विधान कसं आहे? चूक. 2. पॅरा नदी ही अमेझॉन नदीची उपनदी आहे. उत्तर कसं आहे? चूक. पहा किती सुंदर उत्तर देत आहात. भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. पहा कसं कन्फ्यूज विचारले. उत्तर कसं आहे? बरोबर, कारण ब्राझीलमध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. 4. अमेझॉन नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते. पहा केंद्रित वस्ती म्हणले, मग उत्तर कसं येईल? चूक. 5. ब्राझीलमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे का? नाही, म्हणजे विधान कसं आहे? चूक. प्रश्न चौथा पहा. तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात घटक दाखवा,
नावे द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सूची तयार करा. काय तयार करायची आहे तुम्हाला? सूची. काय दाखवायचे ब्राझीलच्या घटकात? विषुववृत्त, पिको दी नेब्लिना, पंपास, मॅराझॉबेट, साओ पावलो आणि ब्राझीलमधील दगडी कोळसा उत्पादक प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय असते? ती असती त्याची सूची. चला सगळ्यात पहिल्यांदा सूची देऊन बघूया. पहा, विषुववृत्त. चला नकाशा पण बघूया, सोबत सोबत पाहता येईल. पहा, सगळ्यात महत्वाचं विषुववृत्त. विषुववृत्ताला काय दिले आपण? हे बघा, असे डॉट 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 दिलेत. आणि त्या ठिकाणी इथं एका कोणत्यावर कुठेही त्याचा नंबर लिहायचा. कारण एक नंबर का दिला? तर इथं लक्षात आहे, इथं एक आहे म्हणून मी इथं काय दिला? 1. 2 नंबर पिको दी नेब्लिना. मी काय दाखवला इथं? बघा, त्रिकोण. हे बघा, या ठिकाणी बघा त्रिकोण दाखवलाय. 3 नंबरला पंपास. हे बघा, सगळ्यात खाली या. हे बघा इथं खाली या. हे बघा इथं पंपास. 4 नंबरला काय दाखवलंय? मॅराझॉबेट. हे बघा 4 नंबर मॅराझॉबेट. इथं आहे का? नाही, इथं आहे. 5 नंबर साओ पावलो. हे बघा 5 नंबरला साओ पावलो. आलं? 6 नंबर दगडी कोळसा उत्पादक प्रदेश. हे बघा या ठिकाणी 6 नंबर स्पष्ट दिसते का? हे बघा या ठिकाणी दगडी कोळसा उत्पादक प्रदेश. नाव लिहिलात उत्तम, नाही लिहिलात तरी चालते. नंबर मात्र तुम्हाला कंपल्सरी नकाशात द्यावे लागते. आता पहा, एक सुंदर नकाशा दिलाय आणि त्याची उत्तरे लिहायची. तुम्हाला जर भरायला ब्राझील दिला तर ओळखायला मात्र भारत शक्यतो विचार. आता पहा, भारताचं स्थान आणि विस्तार दाखवणारा एक सुंदर नकाशा दिलाय. प्रश्न पाहूया. भारताच्या मध्यातून पूर्व पश्चिम दिशेने कोणते वृत्त गेले आहे? हे बघा, पूर्व पश्चिम दिशेने जाणारं महत्वाचं वृत्त कोणतं आहे? मग चला ओळखा लवकर. मकरक वृत्त. मकर वृत्त आहे का? नाही. मकर वृत्त कुठून गेले? ब्राझील. भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? पहा, दक्षिण उत्तर म्हणजे वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापासून, इथपासून ते इथपर्यंत. बघा इतर लिहिले पण उत्तर दक्षिण अंतर किती आहे? मग 3200 किलोमीटर. किलोमीटर लिहायचं, किलोमीटर नाही लिहिलं तर गुण मिळणार नाही. आणि विधान पूर्ण लिहायचे, समजावं म्हणून मी शॉर्टकट देतोय. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? हे बघा इथं दिले 82°30' पूर्व रेखावृत्त. पूर्व रेखावृत्त लिहिणं कंपल्सरी आहे, कारण हे जर नाही लिहिलं तरी तुम्हाला गुण मिळणार नाहीत. भारताच्या दक्षिण टोकाचे नाव पहा. भारताचं दक्षिण टोक इथं आहे. काही लेकरं कन्फ्यूज होतात कन्याकुमारीला. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, भारतीय द्वीपकल्पाचं जर विचारलं तर तुम्हाला कन्याकुमारी लिहायचंय, पण भारताचं जर विचारलं तर तुम्हाला काय लिहायचंय? इंदिरा पॉइंट. पहा, इंदिरा पॉइंट. भारताच्या वायव्येस असणाऱ्या देशाचे नाव बघा. भारताची वायव्य दिशा ही आहे. मग कोणता देश आहे तो? पाकिस्तान. आता भौगोलिक कारण लिहायचे. 1. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावं लागते. कारण पहा, जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे, आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे जलवाहतुकीत वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते विमान वाहतुकीच्या दृष्टीने. 2. आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात आणि निर्यात केली जाते. 3. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गाचा वापर केला असता कमी खर्चात सर्वात महत्वाचं आणि मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात होते आणि निर्यात करता येते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावं लागते. 2. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आहे. अति उंच भागात पहा, आपण घेतलंय. तुम्हाला जर भूगोलचे काही धडे पाहिजे असतील तर 6 व्हिडिओ पाठांचे सुंदर धडे आम्ही बनवलेत, त्याच्या लिंक तुम्हाला खाली मी देऊन टाकेन. पहा, हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. म्हणजेच तापमान किती असते? 0°C पेक्षा कमी. हिमालयात उंच भागात सर्वत्र फक्त बर्फाचे थर सापडते. अति थंड हवामान, बर्फाचे थर, यामुळं हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर वाढ होत नाही. पहा, विरळ विचारले. 3.
उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेनं अधिक असते, कारण कसा आहे उन्हाळा, या प्रदेशातील बर्फही वितळू लागते. त्यामुळं हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडं उगवतात. हंगामी म्हणजे सिझनेबल. परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या कशी सापडते? विरळ. 3. ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेनं कशी आहे? जास्त. दरडोई पर हेड. 1. ब्राझीलचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीनं कितवा क्रमांक लागतो? 5वा. म्हणजेच हे त्याचं आहे क्षेत्रफळ. या उलट भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीनं कितवा क्रमांक लागतो? 7वा. हे भारताचं क्षेत्रफळ. ब्राझीलची लोकसंख्या 2010ला जनगणना झाली त्यावेळेस किती कोटी होती? 19 कोटी. म्हणजे क्रमांक कितवा आहे? 5वा. या उलट भारताची लोकसंख्या 2011ला मोजली आपण तर किती कोटी आहे? 121 कोटी. म्हणजे कितवा क्रमांक आहे? 2रा क्रमांक. म्हणजेच भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त आणि लोकसंख्या कशी आहे? कमी. त्यामुळेच ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत कशी आहे? जास्त. 4. अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. कसा होतो? 1. अमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेनं कमी आहे, आपण पाहिलात. 2. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेनं कमी आहे, कारण लोकसंख्या कमी आहे. परिणामी अमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते. गंगा नदीच्या प्रदेशात पहा, लोकवस्तीचे प्रमाण तुलनेनं अधिक, उद्योगांचे प्रमाण तुलनेनं अधिक. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणावर जलप्रदूषण होते. त्यामुळे अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. 6. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे काय काढायचंय? रेषालेख तयार करा आणि त्या आधारावर प्रश्नांची उत्तरे द्यायची. रेषालेख काढण्यासाठी 3 गुण आहेत आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 3 गुण. ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शविणारा हा तक्ता, वर्ष आणि टक्केवारी. रेषालेख एकदा व्यवस्थित रेडीमेड देत आहोत, पाहून घ्या. सगळ्यात महत्वाचं असते ते म्हणजे प्रमाण. पहा, य अक्षावर 1 सेंटीमीटरला 10%. बघा 10%, खाली वर्ष आणि 1 सेंटीमीटरचा अंतर घेऊन काढलेला हा रेषालेख. तुम्हाला रेषालेख स्तंभालेखच्या संदर्भात काय अडचण असेल तर त्याचे 2 स्वतंत्र व्हिडिओ पाठ आहेत, 2-2, 3-3 मिनिटांचे. तुम्ही त्याच्यात पूर्ण व्यवस्थित समजून घेऊ शकता. त्याची लिंक खाली देऊन टाकेन. प्रश्न, आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? पहा, इथंच लक्षात येईल. किती वर्ष आहे? 10. कोणत्या दशकात नागरीकरण जास्त झाले? दशक विचारले. ते आहे 1960 ते 1970. सर्वात जास्त नागरीकरण कोणत्या वर्षी झाले? पहा, सगळ्यात शेवटच्या वर्षी झाले, म्हणजे 2010. विद्यार्थी मित्रांनो, याला एक 8वा प्रश्न असतो. दिलेल्या आलेखाचे वाचन करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची 6 गुणांची. पहा, ब्राझीलचं सरासरी आयुर्मान दर्शविणारा हा रेषालेख. प्रश्न पहा, सर्वात जास्त आयुर्मान कोणत्या वर्षी? हे बघा, सर्वात जास्त आयुर्मान 75. कधी आहे? 2016. आपण पूर्ण विधान लिहायचे. 1990ला आयुर्मान किती होतं? पहा, 1990 किती होतं? सॉरी, 69 चूक झालं माझ्याच्यानं. 1990 असं चुकून गडबडीत होते बघा. त्याचं उत्तर किती येईल? 65. सर्वात कमी आयुर्मान कोणत्या वर्षी होतं? हे बघा, सर्वात कमी 60. कोणत्या वर्षी होतं? 1960. कोणत्या 2 दशकात आयुर्मान 5 ने वाढलं? हे बघा, इथला गॅप लक्षात ठेवायचा. हे बघा, 54 ते 61 5 ने वाढले. म्हणजे हे 2 वर्ष आहेत, 1960 ते 70, 1990 ते 2000. हे बघा, 65 पासून पुन्हा 70 पर्यंत दाखवले बघा. हे बघा, 65 ते 70. 2000 ते 2010 मध्ये आयुर्मान कितीने वाढलं? बघा, 2000 ते 2010. हे बघा, याच्यामध्ये वाढलेलं आहे. किती वर्षानं वाढलं?
3 वर्षांनी. 62 वर्ष सरासरी आयुर्मान कोणत्या वर्षी झालं? बघा 62 वर्ष 1980. बघा स्केल ठेवायची आणि एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचं कुठं झाले. शेवटच्या प्रश्नाकडे जात आहोत. 7वा प्रश्न, सविस्तर उत्तर पहा विद्यार्थी. साखर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करायची. पहा प्रश्न 1. सर्वात महत्वाचं. सुरुवातीला पहिला प्रश्न असा घेऊ शकता आपण, त्या कारखान्याचं संपूर्ण नाव. 2. स्थापना कोणत्या वर्षी झाली? 3. कार्यरत असणाऱ्या कामगारांची संख्या किती आहे? कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणता कच्चा माल लागतो? कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणता आपण? 5. कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवतो? कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आपण कोणती खबरदारी घेतली? अत्यंत महत्वाचं आहे. पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्यात? कारखान्यातील कामगारांचा विशिष्ट पोशाख आहे का? 9. कारखान्यात संदेश वहनाची काय व्यवस्था, साधने, कचऱ्याची काय व्यवस्था केली आहे? आणि सर्वात महत्वाचं, कारखान्यात सांडपाण्याची व्यवस्था केली आहे का? या प्रश्नांसंदर्भात अशी अनेक प्रश्न आपण विचारू शकतो. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये विचारली. विद्यार्थी मित्रांनो पहा, मैदानी प्रदेश म्हणले. 1. भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. पहा कुठं आहे मग? हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून ते भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाब पासून ते पूर्वेकडील आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदानी प्रदेश किंवा हा प्राकृतिक विभागाचा विस्तार आहे. प्रदेश बहुतांशी सखल आणि सपाट आहे. 3. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने 2 भाग करतो आपण. नकाशात पाहिल्यात, नाही लक्षात आलं त्याच्या लिंक खाली देत आहोत, पाहून घ्या. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखतात. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे, पाहिले आपण. 5. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भागात आणि बांगलादेशात गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आहे. त्याला आपण सुंदरबन म्हणतो, जो जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. 6. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे, राजस्थान. हा प्रदेश थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी या 2 नावाने ओळखतो. राजस्थानचा बहुतांश भाग वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भागात पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जाते. 7. अरवली पर्वत आणि दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरला आहे. तुम्ही सोबत जर मॅप ठेवला तर तुम्हाला फास्ट समजेल. या प्रदेशाची निर्मिती सतलज आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळांच्या संचयातून झाली. 8. पंजाबचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक आहे. शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणावर विकसित झाल्याचे दिसून येते. 3. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहायचे. सर्वात महत्वाचं पहा. 1. ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सानिध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्त्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात. 2. विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने तापमान कसं आढळते? कमी आढळते. 2. 3. ब्राझीलमधील उत्तरेकडील अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचं हवामान आढळते. 4. ब्राझीलमधील अमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर तर आग्नेय किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्यंत पर्जन्य आढळते. 5. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी प्रमाणावर तापमान आढळते, पाहिलं आपण. तर उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचं आहे. 6. अटलांटिक महासागरावरून आग्नेय आणि ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे या अजस्त्र कड्यांमुळे अडवले जातात, ते पण पाहिलात.
त्यामुळे ब्राझीलच्या अजस्त्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हे पण पाहिलात अजस्त्र कड्यांच्या प्रदेशात. 7. ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे म्हणतोय. वाऱ्यांचा प्रभाव कसा असतो? कमी असतो. ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प म्हणजे कमी पाऊस पडतो. तापमानही तुलनेनं अधिक असते. हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा अवर्षणाचा चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण व्यवस्थित पहा. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, हिंदीच्या संदर्भात काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. तसेच सुंदर सबस्क्राईब करा. हा सुंदर जसं लाईक करतोय लाईक, आणि मित्रमैत्रिणींना शेअर मात्र नक्की करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह. आपल्या सर्वांचे धन्यवाद.